लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी भव्य असं काँग्रेसचं आंदोलन छेडलं गेलेलं आहे। हे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत। पूर्ण जिल्हा कार्यालय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खचाखच गच्च भरलेलं आहे। या ठिकाणी निवेदन काय दिलेलं आहे आणि नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीने केलं आहे हे आपण जाणून घेऊया। साहेब नमस्कार, काय नेमकं हेच आंदोलन आहे? हे आंदोलन जे आहे ते आता सध्याला जे इंधनामध्ये दरवाढ झालेली आहे त्या इंधन दरवाढीमध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर वाढलेले आहेत। या दरवाढीमुळे सामान्य नागरिकाला याचा दरवाढीचा जे आहे ते प्रचंड असा फटका बसलेला आणि नुकसान झालेलं आहे आणि दररोजचे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। शेतकरी मेटाकुटी चालला आहे। पेरणीचे दिवस आहेत, ट्रॅक्टरला आपल्याला मशागतीला आपल्याला डिझेल लागतो, तर शेतकऱ्याची पेरणी त्या डिझेलमुळे खोळंबलेली आहे, त्यांना वेळेवर डिझेल मिळत नाही आहे। आणि उद्योगधंदे व्यवसाय करत असताना हॉटेल व्यवसाय असतील, इतर उद्योगधंदे असतील, तर यात इंधन दरवाढीमध्ये अर्थानिक अडचणीत सापडलेले आहेत आणि देशाची अर्थव्यवस्था आपली खिळखिळी होऊ लागलेली आहे। आपल्या देशाचं जे परराष्ट्रीय धोरण आहे ते आपले देशाचे जे मोदी सरकार आहे ते मोदी सरकार कुठंतरी कमी पडत आहे। परराष्ट्रीय धोरण व्यवस्थित आखत नाहीत। यांचे आर्थिक जे सल्लागार आहेत ते कसं आपल्या देशाचा कारभार चाललो आहे हेच कळण असं चाललं आहे आणि जनता जी आहे ती प्रचंड जी आहे ती महागाईमध्ये भरडली जात आहे। साहेब, पूर्ण देशाला आम्ही शुभलाम शुभलाम शस्य करू श्यामला अशा पद्धतीचं नरेंद्र मोदीचं ब्रीद वाक्य होतं। काय वाक्य पूर्ण झालंय का? गेल्या 12 वर्षामध्ये की 12 थापा मारल्या, त्यापैकी एकही यशस्वी झाले नाही। 2 कोटी रोजगार देऊ ते दिले नाही। अच्छे दिन आएंगे म्हटले तर अच्छे दिन आले नाही। रुपया जे पेट्रोलचे 35 रुपये लिटरप्रमाणे देऊ म्हटले दिले नाही। त्यानंतर रुपया जे आहे की 60 रुपयाच्या खाली आणो हे म्हटलं ते आता 103 पार झालेला आहे। त्याच्यामुळे कुठलाही सुजलाम सुफलाम देश झाला नाही, उलटा जनता ही बेहाल झालेली आहे। जनता त्रस्त झालेली आहे, महागाईचा आगडोम समोर उभा आहे आणि राहुलजी गांधी म्हणाल्याप्रमाणे आर्थिक मंदीची सुनामी सुरू आहे सध्या। त्यामुळे देश कधी लयाला जाईल याची काय कल्पना करते। महिलांना सन्मानाची वागणूक देऊ आणि समान हिस्सा महिलांना देऊ असे मोदी म्हणाले होते। मोदी साहेबांनी महिलांना न्याय दिलाय का? अजिबात दिलेला नाही आहे। कुठलाच न्याय आजपर्यंत महिलांसोबत झालेला नाही आहे। उलटं महिलांची जे आज हाल होत आहे गॅससाठी म्हणा किंवा महागाई वाढलेली म्हणा किंवा तेलसुद्धा इतकं महाग झालेलं आहे, त्यामध्ये जे महिलांची हाल होत आहे ती सगळ्यात जास्त आहे। पेट्रोल वाढलेलंच आहे, महिलांचं ते बस दरवाढ झालेली आहे त्यामुळं महिलांचे खूप हाल होत आहे। कुठलाही सन्मान वगैरे काही नाही आणि या सरकारला मेन देश चालवता पण येत नाही आहे। त्यात महिलांची जे हाल होत आहे, महिलांचे जे जॉबचे हाल होत आहे। बिहारमध्ये मुलींनी जे स्टुडंटनी प्रोटेस्ट केला होता तिथं मारहाण केलेली आहे। ज्या प्रकारे नेटचा पेपर फुटलेला आहे त्या प्रकारे कुठंच काहीच असं या देशात चालवण्याची त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटीच नाही आहे। साहेब, कशा पद्धतीचं निवेदन दिले आणि सरकारकडे काय मागण्या केल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत? आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय शब्द दिला तुम्हाला? गेल्या 1 महिन्याखाली 4 राज्यामधल्या निवडणुका होत्या, तोपर्यंत कुठल्याही डिझेल पेट्रोलचे यांनी भाव वाढवले नाहीत। जसे की निवडणुका संपल्या की तेलाचे भाव वाढवले, डिझेलचे भाव वाढले, सोनं खरेदीवर महिलांना सोनं खरेदी करू नका ह्या पद्धतीचं पंतप्रधानांनी वक्तव्य करायला चालू केलं आणि निवडणुका संपल्या, निवडणुका जिंकल्या की परदेशात निघून गेले। मग काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही असं निवेदन दिलं आहे की बाबा ह्या पंतप्रधानांना एक सद्बुद्धी देव की ह्या जनतेचे जे काय हाल चाललेले आहेत ते दरवाढ कमी करावी। क्रूड तेलाचे भाव कमी असतानासुद्धा हे पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढवतच चाललेले आहेत। कुठल्याही पद्धतीमध्ये आम्ही इथून पुढे जर असंच हे भाव वाढत राहिले तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू। काँग्रेस कसं संघर्ष राहील साहेब? तुमचा जवळजवळ 7 रुपये 67 पैशानं भाव अवघ्या 12 दिवसामध्ये वाढला गेला आहे आणि कांद्याचा भाव मात्र 1.5 रुपया केला आहे। म्हणजे शेतकऱ्याला बर्बाद केलं आणि उद्योगपतीला मोठं केलं असंच धोरण नरेंद्र मोदीचं दिसतंय। अशा पद्धतीचं जे धोरण आहे या धोरणाविषयी तुमचं मत काय? हे अतिशय चुकीचं धोरण आहे। हे सगळ्या आघाड्यावरती मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे। शेतकऱ्याची पॉलिसी असेल, कामगारांची असेल, युवकांची असेल, महिलांची असेल, या सगळ्या गोष्टीच्या यापुढे आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, जेल भरो आंदोलन करू आणि सरकारला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडू।
बघा हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक कार्यकर्ता चिडलेला आहे आणि नुसता काँग्रेसचा कार्यकर्ता राजकारण म्हणून चिडला नाही, पण देशाची हेळसांड करणारा भारताचा पंतप्रधान आहे अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. म्हणून काँग्रेसला आता प्रत्येक कार्यकर्त्यानं जुळलं पाहिजे आणि देश शुभलाम शुभलाम शस्यश्यामला करण्यासाठी एकत्रित आलं पाहिजेत अशीच भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आहे. हे जर दरवाढ रद्द नाही झाली तर तीव्र असं आंदोलन रस्त्यावर उतरून केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते राहणार नाहीत अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्ते येते. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन छेडलं जाईल आणि महागाई कशी रद्द केली जाईल याच्याकडेच लक्ष पूर्ण भारतातल्या जनतेचं आहे. तर ते पाहूया येणाऱ्या काळात काय होणार आहे ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.